पार्श्वभूमीवर नागरिकांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू माफक दरात एकाच जागेवर खरेदी करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेला दिवाळी हाट खरेदी उत्सव शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते दिवाळी हाट खरेदी उत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले। दिवाळी सणाला खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात एकाच ठिकाणी मिळाव्यात, तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गट व गृह उद्योग चालविणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांना आपली उच्च दर्जाची उत्कृष्ट उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दुहेरी उद्देशातून हा खरेदी उत्सव सुरू केला आहे। गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांनी कृष्णाई बँकेट हॉल येथे दिवाळी हाट खरेदी हा उत्सव सुरू केला आहे। मागील वर्षी देखील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता। यावेळी चैतालीताई काळे यांच्यासह प्रतिभा शिलेदार, स्वप्नजा वाबळे, वर्षा गंगुले, अश्विनी आढाव, मिनलताई खांबेकर, जयश्री बोरावके, रमाताई पहाडे, उमाताई वाडणे, नेत्रा कुलकर्णी, रश्मी कडू, पूनम विस्पुते, रुपाली भोकरे, भाग्यश्री बोरुडे, स्मिता पोळ, मनीषा विस्पुते, दीपालीताई कुलकर्णी, कोपरगाव मधील सर्व महिला मंडळ अध्यक्षा, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सर्व सदस्य, स्टॉल धारक महिला आणि महिला पदाधिकारी यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज आपण इथे कोपरगाव मध्ये प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या अंतर्गत दिवाळी हाट हा कार्यक्रम घेत आहोत। मागील 6 वर्षांपासून हा कार्यक्रम आपण घेतोय आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ज्या महिला घरी व्यवसाय करतात अशा महिलांना दिवाळीच्या सणामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून द्यायचं ध्येय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचं नेहमी असतं आणि आज देखील इथे विविध स्टॉल्स खूप छान असे वेगवेगळे ज्या महिला घरी गोष्टी बनवतात आणि घरून विकतात अशा महिलांना हा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आहे। आपण सर्वांनी कोपरगावकरांनी नक्कीच आपण जे चालू केलेलं आहे की आपण सर्वांनी कोपरगावमध्येच खरेदी करावी आपल्या दिवाळीची, तर यावर्षी देखील आपण सर्वांनी येऊन कृष्णाईमध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवशी हा कार्यक्रम इथे असणार आहे। हे सर्व स्टॉलधारक इथे आहेत, त्याचबरोबर खायचे देखील स्टॉल आहेत, म्हणून तुम्ही सकाळी जरी आला आणि दुपारी इथे जेवले तरी पण चालेल। तर खरोखर मला असं वाटतं की या सर्वच महिलांना आपण सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे आणि जेवढं जास्तीत जास्त आपण सर्वजण येऊ शकतो त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स पाहू शकतो। जे प्रोडक्ट शहरामध्ये मिळतात तेच प्रोडक्ट्स कमी किमतीमध्ये आपल्या कोपरगावमध्ये पण मिळतात आणि इतके सुंदर मिळतात की तुम्ही आल्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आणि नक्कीच तुम्ही शॉपिंग केल्याशिवाय जाणार नाही याची मला खात्री आहे। तर नक्की आपण भेट द्या एवढीच विनंती करेल। धन्यवाद। प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या तर्फे दिवाळी हाट हा महिलांना रोजगारासाठी आणि एकाच छताखाली सर्व महिलांना बाजार करता यावं या संकल्पनेतून माननीय पुष्पाताई आणि चैतालीताई यांनी या संकल्पनेतून हा बाजार हाट सुरू केलेला आहे आणि या दिवाळी हाटला अंदाजे 50 प्रत्येकाची 50,000 पर्यंत तरी प्रत्येक वर्षी उलाढाल होत असते आणि प्रत्येक छोट्या व्यावसायिकांना त्यामुळे हात मिळतो आणि पूर्ण कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील
महिलांना एकाच छताखाली आपली दिवाळीची पूर्ण खरेदी करता येते. यावेळेसही आम्ही पूर्ण स्टॉल फिरून बघितलेले आहेत. सगळ्या महिलांनी अगदी निवडून निवडून माल आणलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथे खरेदी करताना काय घ्यावं आणि काय नाही घेऊ एवढा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे मी समस्त महिला वर्गाला विनंती करेल की आपण यावं आणि ह्या दिवाळी हाटला जरूर भेट द्यावी. धन्यवाद. प्रियदर्शनी महिला मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून केवळ कोपरगाव तालुक्यातील महिलांना आपले स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय सौ पुष्पाताई आणि सौ चैतालीताई गोदाकाठ महोत्सव बरोबरच दिवाळी हाट हा कार्यक्रम सुद्धा दरवर्षी भरवत आहे. त्यासाठी महिलांचा खूप आग्रह होता की गोदाकाठ महोत्सवमध्ये आमची वर्षाची खरेदी होतेच, पण खास दिवाळीसाठी तुम्ही महिलांसाठी काहीतरी एखादं व्यासपीठ उपलब्ध करून द्या, जेणेकरून गृहउद्योग करणाऱ्या महिलांना आपल्या हक्काचे स्थान मिळून त्यांच्या व्यवसायात कोपरगावच्या व्यवसायात भरभराटी येईल. म्हणून हा ताईंनी उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली दिवाळी आनंदाची करावी. ज्याप्रमाणे चैतालीताईंनी सांगितलं की आपल्याला दिवाळी हाटची व्यवस्था करून दिलेली आहे शॉपिंगसाठी. आणि हातमाग केंद्र, अहिंसा हातमाग केंद्र, जिथे आपण हाताने वस्तू बनवतो त्यालाही खूप डिमांड आहे कोपरगावमध्ये. आणि त्याला चैतालीताईंनी स्पेशली सांगितलंय की हातमागावर सगळेच लोक बनवत नाही. हे एक नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी आपल्या कोपरगावमध्ये बनत आहे. त्याच्यासाठी त्यांना मी खूप धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला इथे स्टेज दिला की आम्ही काहीतरी इथे नवीन काहीतरी बनवू शकू आणि सगळ्यांना दाखवू शकू. महिला मंडळ आयोजित 6 वर्षापासून चाललेला हा दिवाळी हट हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. कोपरगावकरांसाठी एक व्यावसायिक पर्वणी आहे आणि याच्यामधून या हटमधून कोपरगावातील महिलांना एक व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच कोपरगावातील महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना आपण कोपरगावातच आपण खरेदी करून आपल्याच कोपरगावामध्ये आपल्या लोकांना एक व्यावसायिक आधार मिळाला पाहिजे या संकल्पनेतून आदरणीय पुष्पाताई, चैतालीताई यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि योग्य मार्गाने चाललेला आहे. आणि याच्यामधून कोपरगावची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती आणि महिलांचा एक आर्थिक विकास साधला जाणार आहे. त्यामुळे त्या दोघांच्या जे प्रयत्नातून हा जो हट सुरू आहे त्याला परत पुढच्या काळासाठी पण खूप खूप शुभेच्छा. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रेरणेतून दिवाळी हाट हा कार्यक्रम गेल्या 6 वर्षापासून सुरू आहे. तर मी कोपरगावच्या सर्व नागरिकांना असं आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन शॉपिंग करावी, बाहेर कुठेही शॉपिंग न करता. तर चैतालीताई काळे यांनी असा हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे ज्यामध्ये ग्राहक आणि व्यापारी हे एकाच ठिकाणी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रेरणेतून दिवाळी हाट हा असं एक्झिबिशन कोपरगावमध्ये गेल्या 6 वर्षापासून होत आहे. त्याचप्रमाणे आज इथे 19 आणि 20 ऑक्टोबरला ओपनिंग झालेलं आहे. 2 दिवस हे एक्झिबिशन इथे होणार आहे. तरी मी कोपरगावच्या सर्व महिलांना आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन शॉपिंग करावी. कुठेही बाहेरगावी शॉपिंग न करता आपण कोपरगावातल्याच लोकांना आर्थिक साथ द्यावी. प्रियदर्शिनी महिला मंडळ त्यांचं सुरुवात म्हणजे आभार. त्यांनी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल ताईंचं धन्यवाद. आणि मी 6 वर्षापासून या दिवाळी हाट हा स्टॉल लावते आहे. 6 वर्षापासून मला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आणि चांगलं इन्कम पण भेटलं आहे. आणि इन्कम भेटल्यामुळे मी एक छोटासा शॉप चालू केलंय माझ्या घरी. त्याच्याबद्दल पण ताईंचं धन्यवाद. आणि असंच आम्हाला व्यासपीठ त्यांनी दरवर्षी उपलब्ध करून द्यावा. आणि जशी ह्या 2 दिवस आहे तर पुढचे अजून काही दिवस पाहिजे. मार्केट म्हणजे आता सध्या तर काय म्हणतात त्याला, अजून 2 दिवस वाढून द्यायला पाहिजे. पब्लिक आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि सगळे कृष्णाईमध्ये जसं मॉल टाईप आपल्याला एक
एरिया भेटला आहे, तर सगळ्यांना सगळी शॉपिंग इथे करता येते. त्यामुळे अजून 2 दिवस पाहिजे आणि असंच आम्हाला साथ द्यावा. तुमचा धन्यवाद.